होतं की तुमच्या मुंबईलाचं जनजीवन असं विस्कळीत होईल असा म्हणजे 27, 28, 29 देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, आपल्या पाळण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या कालच मी एक व्हिडिओ टाकला होता की मी म्हणलो होतो लाईटवर किडे आल्याच्या नंतर बघा 72 तासात पाऊस येतो का नाही, म्हणजे काल 21 मेला टाकलं, हे बघा 22 मे, तर हे असा निसर्ग संदेश येते। आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, हे 15 मे ते 30 मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झुकतं माप राहतं, म्हणून हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचं। हे कोणताच तज्ज्ञ तुम्हाला सांगणार नाही। जर तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे पण आमचं धामणगाव आहे, म्हणजे आमच्या धामणगावला 15 मे ते 30 मे दरम्यान आता असा पाऊस पडला आणि इकडे सेलूला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार, पण सेलूवाल्याला सोडून देणार, म्हणून हे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्यायची। ज्या गावाला जास्त पाऊस पडला तिथं जास्त पाऊस पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लगेच उद्याच्याला एक अंदाज दिला जाईल म्हणून हे लक्षात घ्यायचं। हे पाहू शकता आमच्या इकडल्या सगळ्या नद्याला पूर